हॅलो गाईज, गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग. वेलकम सोमनाथ पवार न्यू ब्लॉग. मित्रांनो, तर आज आपण नाक्यावरती आलेलो आहे आणि काल पाऊस आल्यामुळं आपल्याला ताडपत्री बांधावं लागली होती. ही बघा आपली ताडपत्री बांधलेली. अशी आपण आपल्या गाडीला ताडपत्री बांधलेली आहे. ताडपत्रीमध्ये काय होतं की पाऊस जरी आला तरी घर सामान ज्यांचं मारतो किंवा जे भाडं मारतो आपण त्यांचं नुकसान होत नाही. ते नुकसान होऊ नये म्हणून आपण काळजी घेतो ताडपत्री बांधण्याची. तर चला ठीक आहे, आता आपण नाक्यावर आलेलो आहे आणि मित्रांनो, नाक्यावर येतानाच आपल्याला एक फोन आला भाड्याचा, घर सामानांचा. का त्यांचं घर सामान आहे, दुपारच्या वेळेस त्यांना मारायचं आहे. तर येताना 2 माणसं पण घेऊन या बरोबर असं त्यांनी सांगितलेलं आहे. तर बघूया, त्यांचा फोन आला की आपण निघूया तोपर्यंत. ओके. तर मित्रांनो, ते दुपारचं जे भाडं आहे ते अजून आलं नाही आपल्याला, पण त्याच्या अगोदर एक भाडं आलेलं आहे घर सामानाचं. हे बघा, आपण चाललोय आता ते इकडं. हे जे दुपारचं घर सामानाचं भाडं आहे ते दुपारी येते, पण आता लगेच फोन आला. आपला एक कस्टमर आला आपल्या गाडीजवळ आणि त्यावेळी आम्हाला आमचं घर सामान हे शिफ्ट करायचं आहे बा. तर तिकडं चाललोय मी आता. हे बघा, तर मित्रांनो बघा, आता आपण इथं आलेलो आहे. हे वॉचमन आहे, त्यांचं घर सामान आहे इथं जवळच्या जवळच आहे ते. तर बघा, आलेलो आहे आता इथं आपण ह्या बिल्डिंगमध्ये. हे बघा, हा इथला आजूबाजूचा परिसर आणि आपली ही गाडी. तेव्हा आता हे जे सामान दिसतंय ना ते सर्व लोड करायचं आहे. हे बघा, इकडून तुम्हाला हे बघा. हे जे सर्व सामान आहे ना ते शिफ्ट करून द्यायचं त्यांना. तर चला, गाडी लोड झाली की आपण मग निघू. तोपर्यंत लोड होईपर्यंत थांबू आपण. ओके. तर मित्रांनो बघा, आपण जे घर सामान भरलं ना ते घेऊन इथं खाली आलो आहे बघा. इथं आलो आहे बघा खाली करण्यासाठी. आणि ते म्हणे, काका अजून एक आपल्याला ट्रिप मारावं लागेल. तर ठीक आहे, अजून त्यांची दुसरी ट्रिप मारून देऊ आपण. तर खाली करता येते आता बघा. आणि हा बघा परिसर इथला, मस्तपैकी छान परिसर आहे, एकदम हिरवागार आहे एकदम परिसर मस्तपैकी. हे बघा, किती मस्त नारळाचं झाड आहे बघा. हे तेव्हा ते खाली करता येते, घर सामान खाली करता येते त्या ताई. हे बघा, आणि खाली झालं की आपण परत त्यांची दुसरी ट्रिप आहे घर सामानाची, ती पण करून देऊ ते. तर मित्रांनो, आता आपल्या पहिली ट्रिप खाली झालेली आहे. चला, दुसरी ट्रिप पण त्यांची मारून देऊ आपण. तर मित्रांनो, आता दुसरी पण ट्रिप आणलेली बघा आपण, आणि हे खाली करता येते. हे बघा, तर ही ट्रिप खाली झाली का नाक्यावर जाऊ. आपल्याला लगेच दुसरं भाडं आहे. का ते सकाळी ज्यांचा फोन आला होता ना, आम्ही दुपारी भाडे म्हणून, त्यांचाही फोन आलेला तर हे भाडं खाली झालं का लगेच तिकडे जाऊ आपण. ओके. तर मित्रांनो, आता आपण ते भाडं सोडून इथं नाक्यावरती आलेलो आहे
आणि लगेच आपल्याला ते दुसरं भाडं म्हणजे सकाळी फोन आलं होतं आपल्याला ते सामान शिफ्ट करायला जायचं आहे. तर चलो पण लगेच जाऊ आता निघू. हां 2 माणसं बघावं लागेल पहिले, माणसं 2 बघतो पहिले माणसं. तर मित्रांनो बघा आता त्या सकाळच्या त्या घर सामानाच्या 2 ट्रिपा मारून आपण आता जे दुसरं भाडं ना ते मारायला आलं आहे बाई इथं. हा बघा इथला परिसर आहे. हा बघा हा परिसर आहे आणि इथं बघा सामान जेव्हा ते खालून आणते बघा, वरतून खाली आणते हे बघा. आता आपण आलो इथं सामान, आता ते येतं घेऊन. अटकला आणि बघा आता हे आमचे गायकवाड साहेब आहे बरं काय बघा, हे आमचे गायकवाड साहेब आहे ते बघा आम्हाला मदत करता येते सामानासाठी, घर सामान भरण्यासाठी मदत करता येते लोड करता येते. आणि बघा 2:30 वाजलेले, जेवण नाही मिळालं आपल्याला. आणि आता आपण करूही शकत नाही जेवण, नाक्यावर जो पण जाते ना ते पण तर जेवण नाही करू शकत. तर आज जेवणाला उशीर होणारच आहे. तर चला ठीक आहे, ड्रायव्हर लोकांचं असंच जीवन असतं, जेवणाचा टायमिंग नसतो. चला ठीक आहे. मस्त परिसर आहे, परिसर खूप छान आहे इथला, सर्व हिरवागार आहे एकदम. मस्त परिसर आहे, छान आहे. खाली होता आता इथं एवढं आता हे खाली होते. अजून एक त्यांची दुसरी ट्रिप आहे, परत अजून एक ट्रिप मारायला हे करायला जायचं. 2 ट्रिप आहे त्यांच्या. तर आता ही ट्रिप खाली होत आली. आता ही ट्रिप खाली झाली तर परत दुसऱ्या ट्रिपसाठी जाऊ आपण. ओके हे बघा आता पहिली ट्रिप खाली झाली, आता दुसऱ्या ट्रिपला जाऊ आपण. तर आता आपण दुसऱ्या ट्रिप मारायला आलो आहे बघा इथं. गाडी घेऊन आलो आहे, आता त्या सामान आणायला गेले वरती. पहिली ट्रिप मारून आलो आपण, आता दुसऱ्या ट्रिपला आलो आहे. पण भूक जबरदस्त लागलेली आहे एकदम, मस्तपैकी तगडी भूक लागलेली आहे एकदम. पण काही विलाज नाही आहे. आपण जोपर्यंत नाक्यावर जात नाही तोपर्यंत आपल्याला जेवण मिळत नाही. त्यामुळं थांबणं हा एकच पर्याय आहे. तर ठीक आहे चला, कोई बात नाही. तेव्हा ते आणतंय सामान ते. दिसतं ना? ओके हां ठीक आहे, बघू राहिलं. खूप मेहनती माणसं आहे आमच्यावर, काही खूप मेहनती माणसं आहे. तर मित्रांनो बघा आता आपली गाडी दुसरी ट्रिप पण लोड झालेली आहे बघा. हे बघा आता यांचं घर सामान आहे. चला झालं, आता आपण जाऊन खाली करूया. चला पुढे. जेवण नाही म्हणा अजून, सांगितलं ना अजून जेवण नाही, अजून जेवण नाही झालं अजून. काय करणार आता, असंच असतं आमची कामं. काका पसारा न्यायला आले आमचा काका. हा ना. तर मित्रांनो आता आपण दुसरी ट्रिप भरली आणि निघालो आता खाली करण्यासाठी. हे बघा आभाळ किती छान भरलेले बघा, ढग किती आलेले बघा. सांगता ते पाऊस येऊ शकेल आहे की नाही भाऊ? पाऊस येईल का नाही? येईल ना.
आणि तुझं नाव काय सांग? माझं नाव निशांत आहे. मी पण YouTube चॅनल खोलणार आहे. हा. त्या काकांना आणि मला रोज सबस्क्राइब आणि हा बरं. आणि तुझं पूर्ण नाव सांग. तुझं नाव पूर्ण सांग. निशांत चेतन वानखेडे. आणि कितवीला जातो तू? 4थी. बरं तू सांग म्हणा काकांना लाईक करा, सबस्क्राईब करा कमेंट. म्हण ना आणि कमेंट सांग. आप अंकल को लाइक करो, कमेंट करो, शेयर करो और लाइक करो. क्या हा, बोलते? हा, आणि सबस्क्राइब. हा ओके सबस्क्राईब करो. ओके असं थंब दाखव. ओके. ओके हे बघा हा पवननगरचा मार्केट, पवननगर मार्केट आहे. चला आलोय दुसरी ट्रिप घेऊन. आता आपण खाली झाली की निघाव ना किंवा तर मित्रांनो आता त्या 2 ट्रिपा मारून आपण आलेलो आहे नाक्यावरती. हे बघा आणि पाऊस चालू झालेला आहे. हे बघा पाऊस येतोय. तर आता जेवण करायचं आपल्याला. जेवण करू आता आपण. जेवण करू. पाऊस यायला लागलाय बघा. हे बघा पाऊस चालू झालेला आहे. पाऊस येतोय. तर भूक तर जबरदस्त लागलेली आहे, एकदम मस्तपैकी भूक एकदम भारी लागलेली आहे. खूप कडक भूक लागलेली आहे. पहिले जेवण करून घेऊ आपण. चला ओके तुम्ही पण या जेवण करायला. तर मित्रांनो आता चला जेवण करूया पहिलं. आणि बघा डब्याला काय आलेलं आहे बघा. कोबीची भाजी छानपैकी मस्त. कोबी आहे, टमाटा आणि मिरची वगैरे, हिरव्या मिरच्या वगैरे भारी एकदम. आणि पोळी आपली नेहमीप्रमाणे. आणि हे आपलं घरचं पाणी. तर चला जेवण करू. बोलण्यापेक्षा पहिलं जेवण करू. मस्त भूक लागली. मस्त आहे. कोबीची बहुत छान झाली मस्त पैकी. कोबी भाजी खरंच छान झाली, मस्त झाली. आता पण मित्रांनो आज 4:45 वाजले जेवण करायला. 4:45 सकाळी फक्त नाश्ता केलेला आहे. त्यामुळं भूक जबरदस्त लागली होती. पण मित्रांनो असंच असतं आमचं ड्रायव्हर लोकांचं आहे ना, म्हणजे गाडीवाल्यांचं जेवणाचा टायमिंग नसतो. ज्यावेळेस वेळ मिळेल त्यावेळेस जेवण करायचं. आणि झोपेचा पण टायमिंग नसतं आमचं. बाहेरगावी जर गेलं 1-1, 2-2, 3-3, 4-4 वाजतात घरी यायला. झोपेचा पण टायमिंग नाही आणि जेवणाचा पण टाईम नसतो. आणि हे सर्व सांभाळावं लागतं, की ह्या गोष्टी सांभाळावं लागतात. त्यामुळं विलाज नाही. तर मस्त नारळाची झाडे आहे बघा माझं. आमचा नाका आहे हा. मस्तपैकी छान परिसर आहे आमच्या नाक्याचा. त्यामुळं मी कुठेही गेलो तरी नाक्यावर येऊनच जेवण करतो. इथं बरं वाटतं जरा जेवण करायला. ओके जेवण झालंय आता. आणि हे बघा पाऊस पण चालू आहे. पाऊस चालू आहे सारखा. तर चहा प्यायला जायचं आहे, कारण थोडीशी सुस्ती आल्यासारखं झालं. कारण जेवण खूप उशिरा झालं ना. पण जेवण केल्यामुळे जरा मस्त वाटलं, बरं वाटलं जरा. तर चहा पिऊन ये म्हणजे जरा फ्रेश वाटत. चला तुम्ही पण चहा प्यायला. बघा चहा प्यायला आलो आता आपण. मावशीने चहा पाजला आपल्याला बरं का. हे सोरे आपले त्यांच्याच भानगडी झाल्या. सोरे म्हणते मी नाही, मी चहा पाजून राहिलो. मावशी म्हणते मी चहा पाजून राहिलो. तर ठीक आहे आपल्याला चहा मिळालेला आहे.
आपल्याला चहा मिळाला ना, आपल्याला काय घेणे. हे बघा पाऊस किती मस्त चालू आहे बघा बाहेर, आणि पावसामध्ये चहा भारी वाटतोय बघा. सोरे खरं सांगा, चहा कोणी पाजला, मावशीने पाजला का तुम्ही पाजला? मावशीने पाहतो. आता कबूल झाले बरं का, मावशी भांडत होत नाही म्हणे मी पाजला म्हणे, तर मावशीने चहा पाजला आपल्याला. ते सोरे आमचे. सोरे तुम्हाला एक सांगू का, एक सांगू खुशखबरी सांगू का सोऱ्यांना, सांगतो मी. तर मित्रांनो आता चहा पिऊन झाला, तिथं चहा प्यायला गेलो आणि त्या मावशीनेच चहा पाजला. तर आता पाऊस येतो आहे बघा, पाऊस सारखा चालू आहे. हे बघा पाऊस चालू आहे मस्तपैकी, त्यामुळं आता गाडीत जाऊन बसू आपण. मग काय तर मित्रांनो चहा पिऊन आलो आणि गाडीत बसताना ती छत्री बंद करायच्या वेळेस थोडा ओला झालो, तर थोडं गारगार वाटलं जरा. तर ते आमच्या टपरीवरचे सोयरे आहे ना चहावाले, त्यांना मात्र मी काही खुशखबरी काही सांगितलीच नाही. त्यांना सस्पेन्समध्येच ठेवून दिलं. ते खूप मला काय खुशखबरी, काय खुशखबरी सांगा. तर त्यांना मी आज सांगणारच नाही, म्हणलं उद्या सांगाल म्हणलं. तर सस्पेन्समध्येच ठेवलं त्यांना. आणि असं अशी मजाक चालू असते आमची नेहमी. तर मित्रांनो आपण पाऊस चालूच आहे बघा बाहेर, अजून पाऊस चालूच आहे. तर आता आपण हा व्हिडिओ आज इथंच थांबवू आपण. आणि मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, नवीन असेल तर सबस्क्राईब करा, आणि तुमच्या काही कमेंट असेल नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा, कारण त्यामुळं आम्हाला आमची कामामध्ये सुधारणा करता येते. काही चुका झाल्या तर त्याच्यात सुधारणा करता येते. तर चला ओके, हसा आणि हसत राहा. ओके.